रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुखवी अनेकांची दुःखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणतेची फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. विठ्ठला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू नागेंद्रहराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोजप्रदेशं, विधीन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, सेवे लागी सेवक विश्वनाथ दिननिरंकानाथ, पाया पडिल बराडी, कृपा कराल ते तोडी. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. विठ्ठला विठ्ठला.
स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तर थोडा हसा तुम्ही, काय हरकत नाही. आम्ही त्यांना हसत होतो खाली. कसं आहे महाराज, सुपातले असतात आणि जात्यातले रडतात, पण तो जो पाळीच्या कडेला राहतो ना, तो त्याला काहीच होत नाही. विठाला 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 आज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुधा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग. जगद्गुरु, जगन्मान्य, समाजमान्य, देवमान्य, संतमान्य, देऊचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापुढे थोडा पर्याय द्यायचा असो की हा 32वा अधिक मास सप्ताह 99 वर्षे पूर्ण होत असताना चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट असतील, त्यांचे सर्व विश्वस्त असतील, चाकण पंचक्रोशी, चाकण बारावाड्या आणि उदार देणगीदारांच्या सहकार्यातून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. 32वा अखंड हरिनाम सप्ताह आपण या ठिकाणी साजरा करत असताना 17व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी माझ्याकडं आमचे सर असतील, किंबहुना ही विश्वस्त मंडळी असतील आणि तुम्ही श्रोते मंडळी, मायबाप, बंधू भगिनी, या सप्ताहाला फार जुनी परंपरा आहे. हरिभक्तीपरायण कोंडाजी बाबा डेरे असतील, वाजवणे बाबा असतील, आधी करून आपल्या चाकणचं वैभव हरिभक्तीपरायण मच्छिंद्र महाराज गोरे असतील आणि आधी करून ज्या ज्या महापुरुषांनी या ठिकाणी या ऐतिहासिक स्थळावर हा सप्ताह चालू केला असेल. इवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. हा अफाट वृक्ष या थोड्याशा रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. त्याचं एकमेव कारण असं आहे, या सप्ताहामध्ये हा अखंड दर 3 वर्षानं हा सप्ताह येत असतो आणि त्या सप्ताहामध्ये जे जे भाविक मंडळी, जी जी दानशूर मंडळी असेल, जी जी सेवाभावी मंडळी असतील, मग त्यामध्ये या ठिकाणी आमचे चक्रेश्वर मंदिर देवस्थानचे पुजारी असतील, किंबहुना या ठिकाणी ते दोन्ही पती पत्नी सेवक असतील, या ठिकाणी रोज दर्शनाला येणारी मंडळी असेल आणि विश्वस्त मंडळी असेल, यांचा फार मोठा सहभाग या सप्त्यात आहे आणि तो असलाच पाहिजे. विठ्ठला विठ्ठला स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय विष्णूची पूजा सांगतात, देवाची पूजा सांगतात. बरं असं आहे महाराज, देवळात गेल्याच्या नंतरच पूजा घडते, नामस्मरण केल्याच्या नंतरच पूजा घडते, दानधर्म केल्याच्या नंतरच पूजा घडते, परोपकार केल्याच्या नंतरच पूजा घडते. हा विश्वास महाराजांनी या ठिकाणी थोडा बाजूला सारला आणि या अभंगाची निर्मिती त्यावेळेस झाली असावी असं मला वाटतं. विठ्ठला काय सांगितलं या अभंगामध्ये? तुम्हाला जर देवाची पूजा करायची असेल तर तुम्ही आहे त्या ठिकाणी, आहे त्या कामामध्ये, मग ज्याला जे काम असेल त्यानं ते काम करावं.
स्वामी काज हीच विष्णूची महापूजा. गुरुभक्ती हीच विष्णूची महापूजा. पितृवचन हीच विष्णूची महापूजा. सेवापती हीच विष्णूची महापूजा. बरोबर आहे. या ज्या सेवा आहे, या सेवा सगळं त्या ठिकाणी देवाला प्राप्त होत असतात. सत्य बोले मुखे, सत्य बोलणं ही सुद्धा परमेश्वराची सेवा आहे. दुःखवी अनेकांचे दुःखे. जर एखाद्याला दुःख होत असेल, एखादा संकटात असेल, तर त्याचं संकट पाहून आपलं हृदय या ठिकाणी भरून येतं, आपल्याला दया येते, आपल्या डोळ्यात 4 अश्रू या ठिकाणी येतात. हेच विष्णूची महापूजा. निश्चयाचे बळ हीच विष्णूची महापूजा. तुका म्हणे त्याची फळ हेच विष्णूची महापूजा. विठाला विठाला. असा सरळ अभंगाचा अर्थ या ठिकाणी मी तो आपल्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न मी करत आहे. या कीर्तनासाठी ज्यांची मृदंगाची साथ आहे ते हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज जोगदंड, त्यांचा संपूर्ण विद्यार्थी वाद्यवृंद असेल, या ठिकाणी विनेकरी बाबा मोहन महाराज असतील, आमचे बिरदेवडे बाबा असतील, त्याचप्रमाणे ज्यांच्या कीर्तनाला मला मी या ठिकाणी आत्ता सांगितलं त्यांना की वाडेकर महाराज मला आपल्या कीर्तनाला उपस्थित राहता नाही आलं, मी तुमची क्षमा मागतो. ते म्हणले काय हरकत नाही, काम असल्याच्या नंतर एखादा वेळ मागं पुढं होत असतं, परंतु ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्याबरोबर या तालुक्यामध्ये आपल्या पश्चिम पट्ट्याचं वैभव हरिभक्तीपरायण मंजू महाराज होले, गेली 40 वर्षापासून जास्त या परमार्थाची सेवा निष्काम ते करत आहेत. त्याचप्रमाणे आमचे बबनराव थोरात असतील, हरिभक्तीपरायण सुरेश महाराज असतील, त्याचप्रमाणे ज्यांची पहिली कीर्तनरूपी सेवा झाली पहिल्या दिवसाची हरिभक्तीपरायण सुदाम महाराज असतील, बेदवडे असेल, आमचे शशिकांत भाऊ असतील, संपूर्ण या ठिकाणी आमचे कड महाराज असतील. या कीर्तनासाठी ज्यांची काल सेवा झाली हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज पिंगळे गुरुवर्य हे या ठिकाणी उपस्थित आहे. रामभाऊ धाडगे या ठिकाणी, पटोडे महाराज, भीमराव महाराज वेताळ, आमचे बंधू हरिभक्तीपरायण सुदामभाऊ जाधव, पोपटराव नाणेकर असतील, किंबहुना या सप्ताह धर्ममंडपामध्ये या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे नाना या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची 2 दिवसापूर्वी सेवा झाली. माऊली महाराज मेदनकर असतील, सर्व या ठिकाणी मंडळी. आणि या कीर्तनासाठी पहिल्या दिवसापासून या कमिटीचे विश्वस्त अध्यक्ष भाऊ असतील, आमचे मांजरे महाराज असतील, गुलाबराव आमचे पठरे असतील, हा संपूर्ण परिवार, आमचे माऊसबंधू अशोकराव सोरटे या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला कीर्तन सुरू झाले. आता मी बोलणार आहे, हे वाजवणार आहेत, टाळकरी टाळ वाजवणार आहेत, गायक गाणार आहेत. आपलं काय काम आहे? आपलं काम एकच आहे, आपण ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल एखादा विनोद झाला, महाराज या ठिकाणी फार मोठे कीर्तनकार या ठिकाणी एक दृष्टांत सांगत असताना म्हणतात, हे व्यासपीठ ही नारदाची गादी विनोद करण्यासाठी नाही. तुम्हाला जर कलाकारच पाहिजे असेल तर चित्रपटात जा, नाटकात जा, तिकडं कलाकार पहा, तिकडं विनोद पहा, परंतु इथं आत्मउद्धार आपला होणार आहे. इथं आपला आत्मउद्धार होणार आहे. मग इतर वेळेला म्हणतो एखाद्या वेळेस टाळ्या, बाकीच्या कुठल्याही मी एखादं वाक्य बोललो तरी टाळे नका वाजवू. माझं तुम्हाला प्रामाणिक सांगणं आहे, तो तू ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल नामचिंतन होईल त्या त्यावेळेस आपण विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. त्याला काय म्हणतात? मृदंग कशाचा बांधलेला आहे? जनावराच्या मेलेल्या कातड्याचा आहे तो. जनावराचं मेलेलं कातडं या ठिकाणी धुमपुडही तेच आहे, शाईपुड तेच आहे, वाधी तीच आहे.
परंतु ते परमार्थाला पोषक बोल काढते महाराज. परमार्थाला ते पोषक बोल काढते. हे मेलेलं कातडे ते जिवंत कातड्याला कळत नाही मोठी शोकांती काय. विठाला पुरुषोत्तम मास आहे हा. पुरुषोत्तम मास आहे, अधिक मास आहे, मलमास आहे, त्याला अनेक नाव आहे. धोंड्याचा महिना आहे हा. धोंड्याचा महिना महाराजांनी आपण रात्री सांगितलं. पण त्या पुढे या ठिकाणी मला जी एक कथा वाचायला मिळाली, मी तुमच्या पुढे एक थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो. की ज्यावेळेस या 3 वर्षातून ह्या मलमासाची निर्मिती झाली महाराज, की त्यावेळेस याचा सर्व तिरस्कार करू लागले. सगळे तिरस्कार करू लागले. एखादा कसा गरीब माणूस असल्या जर श्रीमंताजवळ आला तर तो म्हणतो, हो बाजूला, हो तिकडं, तुझी माझी योग्यता नाही आहे. तसं या ठिकाणी या महिन्याला सर्व 12 महिने तिरस्कार करू लागले. इतका तिरस्कार केला, इतका तिरस्कार केला, त्याला फार मोठं दुःख झालं महाराज. फार मोठं दुःख झालं. म्हणजे काय करायचं. ब्रह्मदेवाकडे गेला, तिथं समाधान झालं नाही. ह्या बाबाकडे गेला, तिथंही समाधान झालं नाही. मग तो गेला या ठिकाणी विष्णुदेवाकडे. विष्णुदेवाकडे गेल्याच्या नंतर सगळी घडलेली घटना या ठिकाणी त्या भगवंताला या महिन्यानं सांगितली. आणि ती सांगत असताना तो फार रडत होता. म्हणले, काय देवा, म्हणले, माझी फार दुस्साहस होते, माझी फार उपासना उपेक्षा लोक करतात. माझ्या या महिन्यामध्ये चांगलं कार्य काय आहे म्हणले, तुम्ही सांगा बरं. त्याच्यामुळे मला कोणी जवळ करीना, काय करायचं म्हणलं. म्हणले, मला काहीतरी यातून मार्ग सांगा. पहा, एखादं लहान मुलं असतं, लहान मुलं, ते जसं रडायला लागल्याच्या नंतर ते फक्त हट्ट करतं. त्याची आजी, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण किंबहुना घरातले सर्वजण असतील, त्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात ते. परंतु ते काय म्हणतं, मला काहीच नको, मला फक्त आईच पाहिजे. तसं हा महिना म्हणला, मला तुम्ही बाकीचं काही नका सांगू, माझा उद्धार कसा होईल, माझं पुण्य कसं वाढेल, माझा या ठिकाणी लोक चांगला नावलौकिक कसा करतील माझ्या या महिन्यामध्ये, असं मला उपाय सांगा. विठ्ठल विष्णुदेवानं या ठिकाणी त्याला आपल्या मांडीवर बसवलं महाराज. आपल्या मांडीवर बसून त्याचं सांत्वन केलं. म्हटले, काय. म्हणजे ठीक आहे. महाराजांनी रात्री आपल्याला सांगितलं की, म्हटले, ठीक आहे, तुला मी माझं नाव देतो, तुला मी पुरुषोत्तम हे नाव मी तुला देतो. म्हटले, बाकी काय. म्हटले, ठीक आहे, नाव दिले इथपर्यंत ठीक आहे, परंतु माझ्या महिन्यामध्ये, माझ्या कालखंडामध्ये कोण कोण काय काय करील, त्याचं काय काय फळ त्याला मिळेल म्हणले, ते पण सांगा. म्हणले, ठीक आहे. म्हटले, जो कोणी या महिन्यामध्ये 1 रुपया दान करेल त्याला 10 रुपये दान करण्याचं पुण्य राहील. जो कोणी 10 रुपये दान करेल त्याला 100 रुपये दान केल्याचं पुण्य होईल. जो कोणी एक भगवंताचं नाम घेईल त्याला 10 वेळा भगवंताचं नाम घेण्याचं पुण्य मिळेल. जो कोणी पूजा करेल, पूजापाठ करेल, किंबहुना या महिन्यामध्ये विष्णू सहस्रनाम याग हा फार मोठा या ठिकाणी चालतो. मी आत्ता या ठिकाणी महाराज आमचे गुरुवरे हरिभक्तीपरायण आसारामजी महाराज बडे यांच्या घरी 2 दिवसापूर्वी गेले. त्यांनी या ठिकाणी फार मोठे पंडित ब्राह्मण पैठणून बोलून या ठिकाणी त्यांनी तो विधी केला. सांगायचं तात्पर्य इतकंच की तुम्ही आम्ही आज्ञानी आहोत. आणि आज्ञानी असताना आपण जर एखाद्या चांगल्याच्या सहवासात गेलो तर परमार्थाच्या अनेक परंपरा, अनेक खाचखलगे, अनेक बारकावे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. विठ्ठला तसं या भगवंतानं या महिन्याला सांगितलं की तुझ्यामध्ये जो जे काही कर्म करेल त्याचं या ठिकाणी दुप्पट, तिप्पट, 4पट फळ या ठिकाणी त्याला मिळेल. महाराजांनी रात्री सांगितलं, एखाद्याने 1 शिवी दिली तर, 1 मच्छर मारला तर, उघड आहे ना, सोपं गणित आहे. पुण्य जर होत असेल तर पापही तेवढंच आपल्याला मिळते ना.
मग आपण अख्ख्या दिवसामध्ये आपण किती चांगले विचार करतो. पहा, या ठिकाणी शेजारी मनशक्ती केंद्र आहे. अनेक मंडळी या ठिकाणी तिथं त्या मनशक्ती केंद्राचा आपल्याला अनुभव आहे. देशमुख सर तुम्ही असाल, आमचे पटरे भाऊ असतील, किंबहुना आमदार साहेबांना या ठिकाणी बऱ्याच गोष्टी माहिती आहे. त्यांचा स्वामीजींचा असा एक महिन्याचा आलेख होता. आलेख होता. 30 दिवसाचे 30 पानं आपण रोज भरायची महाराज. 30 दिवसाची 30 पानं रोज भरायची. असा चौकोनी आलेख होता. महाराजांना माहिती आहे, मेदनकर महाराजांना पण. तो भरत असताना आपण संध्याकाळी झोपायच्या अगोदर जेवण वगैरे झालं, अंथरुणावर पडल्याच्या नंतर वही काढल्याच्या नंतर तो आलेख आपण भरायचा. आपल्याला राग किती वेळा आला बरं का, आपण मनामध्ये चांगले विचार किती वेळा आले, आपण दानपुण्य केलं का, आपण कुणाला वाईट बोललो का, आपण जे काही केलंय ते सर्व चार्ट या ठिकाणी त्याला भरायचा असतो. आणि ती 1 महिन्याचा हे करायचं. आणि ते वही पूर्ण या ठिकाणी ती लोणावळ्याला जायची. भाऊ बरोबर आहे ना भाऊ? का स्वामीजींनी हे का काढलं होतं? तुमच्या आमच्या या मनामधला राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार आपल्याला आपला कळला पाहिजे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. लोक आपल्याला काही म्हणू दे, आपण करतोय परमार्थ ना, आपण सिंहावलोकन केलं पाहिजे. पाठीमागं वळून आपण पाहिलं पाहिजे, आपण परमार्थाच्या आत कुठल्या पायरीवर आहोत. मुळात आपण पायरीवरच नाही. आम्ही संसारी मंडळी, आपल्याला पायऱ्याच माहिती नाही. या ठिकाणी परमार्थाची एक पायरी आपल्याला चढायची. एक पायरीवर आपण पाय ठेवून त्या ठिकाणी उभं राहायचे. पहिली पायरी कुठली असेल तर आपण पहिला राग कमी केला पाहिजे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये फार मोठा या ठिकाणी सहज, महाराज रात्री म्हटले की एखाद्याला धक्का लागला तरी माणूस सहज या ठिकाणी इतका रागावतो की त्याच्या नाड्या अशा डबल चालतात लगेच. डबल का तर ते आपल्या रोमारोमामध्ये अनंत जन्माचे जे आपल्याकडे आहे ना ठेवा, तो कुठंतरी आपल्याला त्या ठिकाणी चांगलं करायला गेल्याच्या नंतर वाईटच करायला भाग पडतो. विठ्ठला विठ्ठला अशी या ठिकाणी मी एक थोडक्यात तुम्हाला या पुरुषोत्तम मासाचे एक थोडक्यात हकीकत या ठिकाणी थोडसा गोष्टीरूपी या ठिकाणी त्याचं महत्त्व आपल्याला सांगितले. की हा पुरुषोत्तम मास आम्ही आपल्या जीवनामध्ये, आणि विशेष करून महिलांना तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची. पुरुष असू द्या महिला असू द्या, जेवढा वेळ मिळेल तेवढा आपण, तुम्हाला इकडं देवाकडं नाही आला तरी चालेल, पण आपल्या घरामध्ये महाराज म्हणतात मंदिरात करण्यापेक्षा मंदिरात गर्दी करण्यापेक्षा घराचं मंदिर करा. का करा तर ती आपल्याला सुख शांती समाधान देणार आहे. मंदिरात आणि घरात काय फरक आहे? मंदिरात आपल्याला आल्याच्या नंतर म्हणजे मांगल्यता, दी म्हणजे दिव्यता, म्हणजे रम्यता. ज्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपलं मन फ्रेश होतं, विचार विकार निघून जातात आणि एक चित्त आपलं स्थिर होतं. आणि ते स्थिर झालेलं चित्त भगवंताला आपण या ठिकाणी भगवंताच्या पायावर डोकं ठेवल्याच्या नंतर सगळे विचार आपले घालून जातात, निघून जातात. म्हणून घरामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार ह्या ज्या गोष्टी भरलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे घरात आपल्याला सुख लाभत नाही. तुका म्हणे देह
तुका म्हणे देह भरिला तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोध केले घरी ते. तुमच्या आमच्या देहामध्ये तो पहिलाच आहे, परंतु काम क्रोध या विकारानं आपलं हृदय भरून गेलेलं आहे. त्याला साठवण्यासाठी आपल्याकडं जागा शिल्लक नाही, म्हणून तो आपल्या जवळ लवकर स्थिर होत नाही. आपल्या हृदयामध्ये जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, क्राभांतासी कामू विषयावरी. हा राम, आत्माराम आपल्याला सतत या ठिकाणी परमार्थामध्ये जागं ठेवण्याचं काम आपण या परमार्थामध्ये करावं. वाईट गोष्टी माणसाकडून आपोआप घडत असतात, परंतु परमार्थ हा करावा लागतो. संसार होत असतो आणि परमार्थ हा करावा लागत असतो. त्याला एकमेव कारण असं आहे की अनादि जन्माचे संस्कार, आपल्या जन्माची जे कर्मरेषा आहे आपली, हळूहळू हळूहळू ते आपण या ठिकाणी महाराज कमी 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 करत असताना आपण या परमार्थाची वाटचाल केली पाहिजे. विठ्ठल महाराष्ट्र, मराठी मनाचा महाराष्ट्र, मावळ मातीचा महाराष्ट्र, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याचा महाराष्ट्र, इंद्रायणी चंद्रभागेचा महाराष्ट्र, ढाल तलवारीचा महाराष्ट्र, तुकोबाच्या टाळाचा महाराष्ट्र, ज्ञानोबाच्या या ठिकाणी ओवीचा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये ही वारकरी परंपरा, वारकरी संप्रदाय ज्या महान रत्नानं या ठिकाणी जतन करण्याचं काम केलं, जुलमी सत्तेचा नायनाट केला, आणि तो नायनाट करून तुमच्या आमच्या घरासमोरची तुळस, अंगणातली तुळस, घरातल्या बाईची आबरू, गोठ्यातली गाय ही जर कुणी या ठिकाणी आबादित ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. काय केलं या महाराष्ट्रात? या महान रत्नांनी या ठिकाणी आपल्या मावळ खोऱ्याच्या मातीमध्ये जन्म घेतला. आई जिजाऊच्या पोटी या ठिकाणी शिवभा जन्माला आले, आणि आल्याच्या नंतर एक एक दिवस जात होता, कले कलेनं या ठिकाणी शिवबा मोठे होत होते. आई जिजाऊच्या मनामध्ये एकच ध्यास होता, एकच प्रयत्न होता की हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तो श्रींची इच्छा. का या संबंध महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही सर्व त्यावेळेसही तुमचे आमचे पूर्वज होते, आजही आहे, तुम्ही आम्ही आहोत. पूर्ण मराठी मन मरगळलेली होती, जुलमी सत्तेपुढे भरडलेली गेली होती, आणि ती भरडली जात असताना या तेजोमय ज्योतीतून एक प्रकाश जन्माला आला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो जन्माला आल्याच्या नंतर या ठिकाणी आई जिजाऊनं बालवयामध्ये संस्कार करण्याचं काम या छत्रपती शिवाजी महाराजांना केलं. हळूहळू एक एक रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगत असताना जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये अशी कल्पना, असं बीज रोवायच्या की या योगे हा माझा मुलगा काही दिवसाने, काही वर्षानं छत्रपती व्हावा, जगाचा राजा, सार्वभौम राजा, नीतिसंपन्न राजा, असा नावलौकिक या राजाच्या हातून, माझ्या मुलाच्या हातून व्हावा, अशी या ठिकाणी जिजाऊची इच्छा होती. विठ्ठला वयाच्या 16व्या वर्षी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या देवळामध्ये या ठिकाणी रक्ताच्या अभिषेकानं महादेवाच्या पिंडीवरती ठराविक मावळे आपले बालसवंगडी घेऊन त्या ठिकाणी आपल्या स्वराज्याची प्रतिज्ञा केली.
आणि ती करत असताना त्यावेळेस आपलीच लोक अनेक मुघल सत्तांना, आमिषाला, जहागिरीला बळी पडत 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 या मुलाचं काय चाललंय, हा मुलगा लहान आहे, याला काय कळतंय आणि याच्या हातून काय घडणार आहे अशी कुचेष्टा करायचे आणि त्याचा दुस्साहस करायचे, त्याला नावं ठेवायचे. परंतु आई जिजाऊच्या मनामध्ये एक दृढ निश्चय होता की तो पूर्ण करण्यासाठी त्या सारख्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना एक 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 परमार्थातली या ठिकाणी भागवतातले, रामायणातले दृष्टांत देऊन सांगायची की या आपल्या जीवनामध्ये आपण या जुलमी सत्तेचा नायनाट कसा केला पाहिजे, सत्य कसं जगासमोर आलं पाहिजे, असत्य कसं मारलं पाहिजे, असत्य कसं चिरडलं पाहिजे, एक एक गोष्ट या ठिकाणी सांगत होत्या. आणि हे स्वराज्य हळूहळू हळूहळू मोठं होऊ लागलं. आणि मोठं होत असताना एक एक सवंगडी या ठिकाणी छत्रपतींना जोडला जाऊ लागला. छत्रपतींना जोडला जाऊ लागल्याच्या नंतर तुम्ही आम्ही या आपण जर चाकणचा इतिहास भाऊ आपण जर पाहिला तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज वयाची 30 वर्षे असताना अनेक किल्ले छत्रपतींनी घेतले आणि हे औरंगजेबाला सहन झालं नाही. सहन झाल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांनी दिल्लीवरून या ठिकाणी अनेक सरदार पाठवायला सुरुवात केली. सर्व सरदार आल्याच्या नंतर पन्हाळगडाला वेढा दिला, क्षितिजोहराला. पन्हाळगडाच्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असताना एका पोलादी मनगटानं त्या किल्ल्याला संपूर्ण वेढा दिला. आणि वेढा देत असताना छत्रपती यामधून सुटणार नाही अशी वज्रमुठ या ठिकाणी त्यावेळेस त्या खानानं बांधली आणि औरंगजेबाला सांगू लागला की आता शिवाजी जिवंत राहत नाही. म्हणून औरंगजेबानं दुसरं संकट या ठिकाणी आपल्या स्वराज्यावर पाठवलं. दुसरं सैन्य औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान याला परत या ठिकाणी 1 लाखाच्या फौजेनिशी फार मोठा दारुगोळा, फार मोठं सैन्य, फार लांब पल्ल्याच्या तोफा, बंदूकधारी या ठिकाणी संपूर्ण लवाजमा घेऊन तो या ठिकाणी आल्याच्या नंतर तो ज्या भागातून जात असे त्या भागातला संपूर्ण प्रदेश बेचिराग करायचा, आया बहिणींची आबरू लुटायची, गायी कापायची, असं अमानुष कृत्य करत 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 तो पुण्याला आला. पुण्याला आल्याच्या नंतर आई जिजाऊ मासाहेब राजगडावरून छत्रपती शिवाजी जरी या ठिकाणी पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकले होते तरी या ठिकाणी संपूर्ण राज्याचा कारभार या ठिकाणी जिजाऊ आईसाहेब आपल्या नजरेखाली चोख पाहत होत्या. आणि ते पाहत असताना ज्यावेळेस शाहिस्ते खान पुण्याजवळ आला त्यावेळेस पुणे त्याने सहज घेतलं. लोकांना कळून चुकलं की पुणे आपलं या ठिकाणी महाराज ज्या अर्थी पन्हाळ्यात अडकलेले आहेत, आपण आपला जीव वाचवला पाहिजे. संपूर्ण पुणे खाली करून या ठिकाणी ते लांब निघून गेले. आणि पुण्याला आल्याच्या नंतर या ठिकाणी आपण काय करावं, आल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी काबीज घेतलं. संपूर्ण पुणे परिसर 1 लाखाच्या फौजेनं संपूर्ण परिसर व्यापून गेला. आणि सहज त्याची नजर आपल्या चाकणच्या संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्यावर पडली. त्याला वाटलं आपण अनिशा या ठिकाणी आलोय तर पहिला आपण किल्ला चाकणचा का घेऊ नये, हे जिजाऊने अंतर्मनातून ओळखलं. आणि त्यावेळेस या किल्ल्यावरती फिरोंगजी नरसाळा नावाचा किल्लेदार या ठिकाणी आपण पाहतो. इतिहासामध्ये असा उल्लेख आलेला आहे, फिरोंगजी नरसाळ हा भोसले घराण्याचाच होता. नरसाळ हे नाव त्यांना का पडलं इतिहासात पुढे नोंद नाही त्याची. परंतु शहाजी राजांपासून या ठिकाणी स्वराज्याला सहकार्य करण्याचं काम फिरोंगजी नरसाळ्याचे वडील असतील, त्यांचे चुलते असतील, त्यांचे भाऊ असतील, सर्वांनी या ठिकाणी आपल्या छत्रपतींना सहकार्य करायचं काम या ठिकाणी केलं. कारण त्यांचा घराणं सुद्धा भोसले घराणं होतं. म्हणून जिजाऊंनी राजगडावरून निरोप पाठवला. राजमाता जिजाऊचा आदेश आल्याच्या नंतर त्यांनी निरोप सांगावा धाडला, फिरोंगजी नरसाळा आपली गडी फार छोटी आहे,
किल्ला भुईकोट आहे, आपला या ठिकाणी त्या सैन्याच्या समोर निभाव लागणार नाही. शक्यतो होताही होईल त्यांच्याशी दोन हात करू नका, आणि वेळ आलीच तर गड सोडून या ठिकाणी इकडे निघून या, परंतु शेवटचा निर्णय तुमच्या हातात राहील. असं या ठिकाणी निरोप आल्याच्या नंतर विठ्ठला 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 20 जून 1660 रोजी शाहिस्ते खान चाकणच्या दिशेने वळाला. त्याची नजर या संग्रामदुर्ग किल्ल्यावर पडली आणि आपल्या 2 सरदारांना या ठिकाणी बरोबर घेतलं. शमसुद्दीन बेग खान आणि एक दुसरा काय नाव मला आठवत नाही. विठ्ठला विठ्ठला असे 2 मातब्बर सरदार या ठिकाणी घेतले. फार मोठा लवाजमा घेतला. 20,000ची फौज त्यावेळेस त्यांनी घेतली. 20,000ची फौज घेऊन या ठिकाणी चाकणमध्ये तो आला, आणि ही चाहूल मे महिन्यामध्येच या ठिकाणी फिरंगोजी नरसाळ्याला लागली होती. त्याने संपूर्ण परिसर मोकळा करून टाकला होता. चाकणच्या भागचा संपूर्ण परिसर रिकामा केला होता. अन्नधान्याचा साठा, दारूगोळ्याचा साठा, या ठिकाणी जी शस्त्रास्त्र जे आपल्याला लागतील सगळे या ठिकाणी चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये आणून ठेवली होती. चाकणच्या किल्ल्यामध्ये सैनिक तरी किती होते? 400 ते 500 सैनिक, 550 सैनिक. बाबा 1667च्या इतिहासाची पानं कुणीतरी व्हॉट्सअपला टाकली होती मागच्या वर्षी. भाऊ त्यावेळेचा या चाकणच्या किल्ल्यामध्ये जे सैनिक होते ना, ते मेदनकरवाडीचे होते. त्याचं नाव मेदनकरवाडी नव्हतं बरं, मेदनवाडी होतं. आमच्या वाडीचं नाव नाणेकरवाडी होतं बरं. वाकीचं नाव होतं, बिरदवडीचं नाव होतं, पण ते वेगळं होतं काहीतरी. राक्षेवाडीच्या खालती एक नाव होतं, काळूच्या इकडलं एक नाव होतं. मग ती जे आपल्या ठिकाणी सैनिक होते भाऊ, की ते या ठिकाणी पहाऱ्याला असायचे. त्या सैनिकांनी हा किल्ला राखण्याचं काम केलं. विठ्ठला विठ्ठला. काय सांगायचा मुद्दा की 450, 500, 600च्या आतमध्ये ही गढी हे सैन्याची या ठिकाणी कुमक होती. फिरंगोजी नरसाळ्यानं सर्व युद्ध साहित्य, दाना पाणी सगळं या ठिकाणी आतमध्ये भरून ठेवलं आणि संपूर्ण परिसर रिकामा केला. सगळ्या या ठिकाणी गाई गुरं वासरं सगळ्यांना या ठिकाणी बाजूबाजूला गावांना जायला सांगितलं. लांब कुठं तरी जाऊन राहा म्हटले. कुणाच्याच हाती या ठिकाणी औरंगजेबाच्या शाहिस्तेखानाला काहीच हाताला लागलं नाही. या ठिकाणी जवळजवळ त्यांनी पाणीसुद्धा, जवळपासचं पाणीसुद्धा घाण करून टाकलं होतं. हे मराठ्यांचा गनिमी कावा होता, आणि त्यांचा सुलतान डावा असायचा. त्यांचा सुलतान डावा असायचा. आपला गनिमी कावा आणि त्यांचा सुलतान डावा. काय करायचे महाराजच्या सुलतान डाव्यामध्ये? ते या ठिकाणी रामभाऊजी महाराज धाडगे सरसेनापती असतील तर त्यांना एकटं बाजूला घेत जायचं, एकटं बाजूला न्यायचं. आपण पावनखिंडीचा इतिहास पहा की सरदाराला असं बाजूला न्यायचं आणि चारही बाजूने त्याला घेरा मारायचा आणि एकटं गाठून मारायचं. प्रत्येक सैनिकाने एक एक तलवार, एक एक घाव मारायचा, बाजूला निघायचं. त्याला ते म्हणायचे सुलतान डावा. विठ्ठला आणि पाठीमागून वार करायचे. मराठे समोरासमोर लढायचे, परंतु आपल्या अनेक लढाया, आपले अनेक मराठे शूरवीर जर मारले गेले असतील तर ते पाठीमागून घात करून मारले गेलेले आहे. विठ्ठला असं चालत असताना या ठिकाणी शाहिस्ते खान 2 मुख्य सरदार असं चाकण पंचक्रोशीमध्ये आला. चाकणच्या 12 वाड्या असतील सर्व या ठिकाणी 20,000ची फौज सगळीकडे पसरली. आणि पसरल्याच्या नंतर शाहिस्ते खानाला वाटलं की सहज म्हणले, हा काय भुईकोट किल्ला म्हणले, आज गेल्याच्या नंतर उद्या घेऊ, आज गेल्याच्या नंतर उद्या घेऊ म्हणले. काय ते? आणि शक्यतो किल्लेदार ही संपूर्ण लावाजामा पाहूनच एखाद्या वेळेस गड सोडून पळून जायला बसलाय. परंतु आतमध्ये जी मराठी माणसं मावळे होते ना, राकट देशा, कनकर देशा, महाराष्ट्र देशा, अशी गरम रक्ताची माणसं, गरम रक्ताचे या ठिकाणी सैनिक या ठिकाणी ते लढायला सज्ज होते. आणि आल्याच्या नंतर पहिला दिवस विश्रांती गेली. दुसऱ्या दिवसानंतर या ठिकाणी त्यांनी आदेश केला, म्हणले आपल्याला आता किल्ला जिंकायचा आहे. म्हणजे चला, चारही बाजूनी सैन्य हळूहळू
हळूहळू पुढे येत चाललं. पुढे येत चालल्याच्या नंतर जसं जसं पुढं येईल तसं पहिलं आपल्या भुईकोट किल्ल्याला बाहेरून मातीची गडी होती, बरीच मोठी मातीची गडी होती. आणि अशी किल्ल्याच्या आतमध्ये सुद्धा एक गडी होती मातीची. किल्ल्याच्या आतमध्ये सुद्धा एक गडी मातीची होती. मला का बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या नाही, सांगायच्या की आपल्या चाकणचं इतिहासात महत्त्व काय आहे. महाराजांनी सांगितलं की पुराणात महत्त्व काय आहे. या महाराजांनी सांगितले, बोराटे महाराजांनी सांगितले चक्रेश्वराचं महत्त्व त्यावेळेस जे सांगितलंय ते त्याच्यापेक्षा मी थोडं वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला हेच अभंगाला धरून आहे, हे अभंगाला धरून आहे महाराज. स्वामी काज काय असतं, भगवंताची स्वामीवर निष्ठा किंवा भक्ताची स्वामीवर निष्ठा किंवा मावळ्यांची मराठ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर किती निष्ठा होती, हा मला दृष्टांत तुम्हाला या ठिकाणी सांगायचा. म्हणून काय सांगत होतो मी की जसं जसं सैन्य जवळ यायला लागलं तसं या ठिकाणी त्यांनी असे तरापे केले उंच उंच. आणि तराप्याच्या नंतर वर त्याच्यावर लहान पल्ल्याच्या तोफा ठेवल्या. आणि हळूहळू हळूहळू पुढं सरकू लागले. जसं जसं जवळ येऊ लागले औरंगजेबाला वाटायला लागले म्हणजे काय मराठीमध्ये. तिकडून आतून काहीच प्रतिकार नाही, सगळे शांत बसलेले होते. शांत म्हणजे तयारीत होते, परंतु हल्ला आपण करायचा नाही, आतून प्रत्युत्तर काहीच द्यायचं नाही. त्यांना असं वाटलं पाहिजे की गाफील आहे किंवा पळूनही गेले असते. आणि त्यावेळेस मुख्य दरवाजा पूर्वेकडे होता, या बाजूला मुख्य दरवाजा होता, पाठीमागून काही नव्हतं. इकडनं दरवाजा असल्याच्या नंतर या बाजूनं शाहिस्ते खान इकडनं हळूहळू हळू पुढं सरकत लागला. पुढं सरकत जाताना त्यांनी पाहिलं पहिली गडी आली. मावळे तयारच होते. मावळ्यांनी जो बाणाचा वर्षाव केला ना इतका जोरात, त्या बाणाच्या टोकावर या ठिकाणी पेट ते पलिते लावायचे. बरं असा पेटता पलिता घ्यायचा, तो त्याला लावायचा आणि बाण सोडायचा. पहिली फळी शाहिस्ते खानाची अख्खी भाजून काढली, जायबंदी केली. जवळजवळ 500 ते 700 त्यांचे मुघल सैनिक मारलेच गेले. आणि दुसरी फळी पुढं आली. दुसरी फळी पुढं आल्याच्या नंतर त्यांची तीच अवस्था झाली. मग या ठिकाणी जो सरदार होता शमसुद्दीन बेग आणि दुसरा एक सरदार होता, त्यांनी या ठिकाणी शाहिस्ते खानाला सांगितले आता दिवस मावळायला थोडा वेळ बाकी आहे, आपण युद्धविराम करू, आपण युद्धविराम करू, आपण खलबत्ता करू जरा व्यवस्थित, आपण या ठिकाणी विचार विनिमय करू आणि उद्या ताज्या दमानं आपण लढू. युद्धविराम झाला. पूर्वीचं युद्ध दिवस मावळ्याच्या नंतर संपून जायचं. युद्धविराम झाल्याच्या नंतर मावळे आतमध्ये गेले, हे इकडं बाहेर राहिले. सगळे या ठिकाणी त्यांनी आपापली तंबू गाठले. तंबू गाठल्याच्या नंतर मुघल सैनिक जे जे होते, काही तर मारलेच होते, जे जखमी होते ते मोठ्याने इवळत होते, त्यांच्यावर उपचार चालू होते. आणि जे बाकीचे राहिले होते, मुख्य 2 हे जे शिपाई होते, सेनापती होते ते 2. आणि या ठिकाणी शाहिस्ते खानामध्ये विचार मनमय सुरू झाला. म्हटले काय करायला पाहिजे, ही गढी तर आपल्याला ताब्यात घ्यायची आहे आणि हा किल्ला आपल्याला उद्याच ताब्यात घ्यायचा असं ठरलं. म्हणले उद्या आपण आखी नेटाने या ठिकाणी हल्ला करू. मोठमोठ्याल्या तोफा पुढं आणायला सुरुवात केल्या त्यांनी. जशा तोफा पुढं आणायला सुरुवात केलं तसे आतून आपले तोफ गोळे सुटले. आणि फिरंगोजी नरसाळ्याचं सैनिकांना सांगणं होतं एकही तोफेचा गोळा वाया गेला नाही पाहिजे, एकही धनुष्याचा बाण वाया नाही गेला पाहिजे, एकही या ठिकाणी बंदुकीतली गोळी अचूक वेध घेऊन या ठिकाणी तुम्ही गनिमाला ठारच करायचं, असा नियम या कडक शिस्त या ठिकाणी फिरंगोजी नरसाळ्याने आपल्या सैनिकांना घालून दिलेली होती. कारण शिबंदी थोडी होती, 400-500 मावळा आहेत, त्यामध्ये 20,000ची फौज, त्याच्यामध्ये यांचा टिकाव काय लागणार. म्हणून दुसरा दिवस घनघोर युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्याच्या नंतर तोही दिवस गेला, त्याही वेळेस जमलं नाही. परत माघारी घेतली, परत माघारी आली. आणि माघारी आल्याच्या नंतर म्हणले आता करायचं काय. म्हणले बघू आता, उद्या बघू. सगळे सैनिक झोपले गेले. या ठिकाणी शाहिस्ते खान झोपला, त्याचे या ठिकाणी 2 सरदार झोपले. आणि रात्रीतून या ठिकाणी मराठ्यांनी चोर दरवाज्यातून दरवाजा उघडला. 50-60 तरुण मावळा या ठिकाणी उघडा घेऊन, नांग्या तलवारी हातात घेऊन, घोंगड्या घेऊन या ठिकाणी त्यांच्या तंबूमध्ये घुसायचे, कापाकाप करायची, जे मिळेल ते घ्यायचं, लगेच येऊन आतमध्ये बसायचं.
त्यांचा आरडाओरडा होतोवर हे आतमध्ये येऊन बसलेच. कोण कुठे गेले कुणाचे कुणाला मुळे मागमुसच नाही, काही अजिबात कुणाला काही कळत नसत. अरे मराठे आले मारून मारून निघून गेले म्हणले. आणि जो काही दारूगोळा, जो काही पैसा अडका, जो काही जमा व्हायचा तो घेऊन यायचा. असं महाराज जून महिना उलटून गेला, जुलै महिना आला, जुलै महिना सुद्धा आला. आणि असं करत 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 शाहिस्ते खान म्हणायला लागला. आणि तिकून औरंगजेबाची पत्र यायला लागली. अरे तुम्ही हा किल्ला घ्यायला किती दिवस लावले? हा छोटासा किल्ला घ्यायला जर तुम्हाला एवढे दिवस लागत असेल, तुम्ही महाराष्ट्र कसं काय घेणार? त्याला तिकून खरमरीत पत्र आलं औरंगजेबाचं. आल्याच्या नंतर हा जरा सावध झाला. म्हटले काय केलं पाहिजे? म्हणले काय नाही करायचं. म्हणले काय करू? आपण खालून भुयार करू. वेदनकोरडीच्या बाजूने असं तिकडून भुयार केलं त्यांनी. आणि जवळ 8-15 दिवस ते भुयाराचं काम चाललं. जवळजवळ 20-25 फुटाच्या खालीहून त्यांनी लांबून भुयार केलं. आणि ते भुयार करत 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 किल्ल्याच्या जवळ आलं पा. तोपर्यंत आपले मराठे थोडे गाफीलच होते. म्हटले आता काय समोरून हा वार करू शकत नाही आणि दरवाजाला तर काही येऊ शकत नाही. म्हटले 2 मोठ्याल्या तोफा त्या ठिकाणी लावलेल्या होत्या आणि त्या तोफा इतक्या मारा करायच्या. ते म्हणले की आपण हत्तीला काय करू, लोखंडी चिलखत घालून दरवाजा मोडायचं काम करू. बघू म्हणले मोडतोय का काय. त्याला ते खिळे असायचे ना मोठ्याले दरवाजाला ते खिळे असायचे की सहजासहजी दरवाजा किल्ल्याचा उघडला नाही पाहिजे, किल्ला पडला नाही पाहिजे, असं त्यावेळेच्या माणसांचं जुनी ती या ठिकाणी एक मत होतं. आणि किंबहुना ते सुरक्षा होती. आणि ते करत असताना हत्ती सुद्धा आणला, पण हत्ती जाग्यावर मारून टाकला. तोप गोळ्यानं हत्ती मेला जाग्यावर. नंतर काय करायचं म्हणलं, मग हळूहळू तिकडून भुयार पोखरायला सुरुवात केली. पोखरायला सुरुवात केल्याच्या नंतर काय म्हणले, मग दुपारच्या वेळेस भर 3 वाजता महाराज इतका मोठा स्फोट झाला. पहा आपण पुण्याच्या बाजूचा तो बुरुंज होता ना, आता ती भिंत बुजवली. बरोबर आहे ना, ती भिंत आत्ता बुजवली. आपल्या संग्रामदुर्गाचं काम झाल्याच्या नंतर भुयारही त्या साईडने, तो या भुयारातून प्रचंड असा स्फोट झाला आणि तो बुरुंज ढासळला. संपूर्ण सैन्य आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्याच्या यांना वाटलं आता सैन्य बघून हे पळून जाते. परंतु फिरंगोजी नसाला छातीची ढाल करून लढायला लागला. दोन्ही हातात दांडपट्टे घेतले, सापासप फिर वार करू लागला. शर्तीनं या ठिकाणी संपूर्ण मावळा लढला काही पडला, परंतु एक पडला, 200 घेऊन पडला. आणि ज्या वेळेस तो दिवस गेला आणि या ठिकाणी शाहिस्ते खानाने एक युक्ती केली. ते म्हणले की मराठे आहे ना आमिषाला बळी पडतात, मराठे लालचीला बळी पडतात. म्हणजे तुला औरंगजेबाकडे मोठी सरदारकी देऊ, तुला ही संपूर्ण परगण्याची जहागिरी देऊ, तू आमच्या बाजूने ये. जमणार नाही म्हणले, शक्य नाही म्हणले. मग म्हणले तह करा, आम्ही हा किल्ला सोडून जायला तयार आहे म्हटलं. जिजाऊ आईसाहेबांनी ज्या वेळेस त्यांना सांगितलं होतं जीवावर आलं तर जीव घालू नका, स्वराज्याला तुमची गरज आहे. एक मावळा लाख मोलाचा होता आणि तो मावळा जतन करण्याचं काम आऊसाहेबांनी केलं. त्यांनी या ठिकाणी गड त्यांच्या ताब्यात दिला. शाहिस्ते खान म्हणायला लावला की काय बावळट माणसं आहे, एवढी मोठी जहागिरी देतोय, एवढं धन दौलत देतोय, तरी ही माणसं म्हणली त्या शिवाजी महाराजाकडे असं काय आहे बा, इथे मरायला तयार होतात ते पण आपल्याकडं फुटत नाही. असा एक मावळा, स्वामीनिष्ठ मावळा छत्रपतींनी या ठिकाणी कमावला. म्हणून महाराज अभंगाचे स्वामी गाजा गुरु भाती, स्वामी गाजा गुरु भाती, स्वामी गाजा गुरु भाती, स्वामी गाजा गुरु भाती.
झाल्याच्या नंतर जवळजवळ 450-500 मावळ्यांनी 56 दिवस किल्ला लढवला. एक दिवसात किल्ला हाती येणारा 56 दिवस या ठिकाणी मराठ्यांनी या ठिकाणी शर्तीनं किल्ला लढवला आणि आपला जीव वाचवला आणि त्या ठिकाणी निघून गेलं. मुघलाचं या ठिकाणी निशाण त्या आपल्या या भुईकोट संग्रामदुर्ग किल्ल्यावर लागलं. आणि महाराज या ठिकाणी ज्यावेळेस फिरंगोजी आणि त्याच्यामध्ये त्या हे सोडून जायच्या अगोदर ती गोष्ट सांगायचं विसरलो मी. काही काही वेळेस माणूस विसरत आहे. विठ्ठला विठ्ठल. हा किल्ला पडायच्या आधी एक 10 दिवस या ठिकाणी पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज निष्ठून गेले. आणि तो राग औरंगजेबाला हा किल्ला हातात येईल. दोन्ही बाजूने या ठिकाणी निसतात चवतळलेल्या हत्तीवानी पिसाळलेल्या हत्तीवानं औरंगजेब तिकून नुसती पत्र पाठवायचं आहे. काय करायचं तुम्ही, काय करता राव? एवढा दाना पाणी दिला, एवढं सैन्य दिलं, एवढा दारुगोळा दिला, एवढं तोफखाना दिला, सगळं दिलं तरी तुम्हाला साधे मराठे एवढे मुठभर मराठे तुम्हाला आवडत नाही. या ठिकाणी ज्यावेळेस फिरंगोजी नरसाळा या ठिकाणी तिथं महाराजांना भेटले, शाबासकी या ठिकाणी प्राप्त झाले. ते म्हणले फिरंगोजी 2 दिवसात 4 दिवसात पडणारा किल्ला 56 दिवस तुम्ही लढवला, तुमच्या शर्तीला मानलं पाहिजे. मग त्यानंतर या ठिकाणी महाराजांनी त्यांची रवानगी भोपाळगडावर केली आणि तिकडं त्या ठिकाणी ते गेले. सांगायचा मुद्दा इतका की स्वामीनिष्ठा काय असते जीवनामध्ये, आपण आपल्या कर्तव्याशी किती निष्ठ आहेत. गुरुभक्ती काय आहे? गुरुभक्ती जनार्दन स्वामी कुणाचे गुरु? नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी. त्यांच्या जीवनातला दृष्टांत तुम्हाला सांगतो. गुरुची सेवा काय असते? सेवा करत असताना नाथ महाराज एक दिवस जनार्दन पंतांना कडकडून थंडी वाजली. थंडी वाजल्याच्या नंतर ते सगळं व्यवस्था नाथ महाराजांनी केली आणि करत असताना आजार काय बरा होईना, ताप येऊ लागला, शरीर कृश होऊ लागलं. आणि त्यावेळेस जनार्दन पंत देवगिरीच्या किल्ल्याचा कारभार पाहत होते. देवगिरीच्या किल्ल्याचा जनार्दन पंत या ठिकाणी कारभार पाहत होते आणि त्यांच्या सेवेला नाथ महाराज स्वतः होते. 2 दिवस झालं, 4 दिवस झालं, तब्येत एकदम खालावली गेली, जागेवरून उठता येईना त्यांना. आणि या ठिकाणी सेवेला नाथ महाराज तत्पर असायचे, जागेवर उभे असायचे आणि या ठिकाणी उठता येईना, बसता येईना जनार्दन पंतांना. ते या ठिकाणी त्या ठिकाणी ते खकारा काढू लागले. या ठिकाणी थुंकी यायला लागली. थुंकी आल्याच्या नंतर महाराज नाथ बाबा हात पुढे करायचे, हात पुढे करत होते. हात पुढे करायचे, थुंकी आपल्या हातावर घ्यायची आणि गुरुचा प्रसाद म्हणून ती पिऊन टाकायची. आता करतील का कोणी असं? खकारा आला तर माणसं लांब पळून जातात. आता कोणाला खोकायला लागला, कोरोनाचं उदाहरण आपल्याजवळ म्हणजे सांगायचा इतका मुद्दा, इतकी सेवा केली महाराज जनार्दन पंतांची, इतकी सेवा केली. तो आलेला थुंकी खाऊन टाकायचे, पिऊन टाकायचे. महाराज ब्रह्मसाक्षात्कार झाला. नाथांना त्यांच्या रूपानं ब्रह्मसाक्षात्कार झाला. इतकी गुरुभक्तीची निष्ठा असावी लागते. एक महात्मा आपल्या 8-10 शिष्यांबरोबर आश्रमात राहत होते आणि ते राहत असताना त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यामध्ये एक शिष्य प्रामाणिक होता, त्याच्याही गुरुवर निष्ठा असीम निष्ठा. गुरु जे सांगतील ते प्रमाण मानायचं आणि गुरु सांगतील ते खोटं होणार नाही. असं करत असताना एक दिवस त्यानं काय केलं, वेळूच्या बांबूच्या 4 टोपल्या 5 टोपल्या घेतल्या आणि सगळ्यांना दिल्या. म्हणजे जा गंगेवरून भरून आणा. त्याची टोपली भरून आणायला येईल का? आणता ती 5ही जण गेले, गंगेमध्ये टोपल्या धरून बसले. वर काढल्याच्या नंतर पाणी गळून जायचं. एकदा झालं, 2दा झालं. एक शिष्य म्हणला, मी 1 तास झाला म्हणला, वर काढितोय खाली ठेवतोय, वर काढितोय खाली ठेवतोय.
याच्यात काय, तो कटाळून निघून आला. दुसरा 2 तास थांबला, त्यानं तोच प्रयोग केला, म्हणला याच्यात काही पाणी येणार नाही. दुसरा आला, असं करून तिसरा चौथा आला. एक शिष्य जो त्या गुरुवर असीम निष्ठा होती, तो या ठिकाणी ती टोपली असं धरून राहिला पाण्यामध्येच. आणि कालांतरानं दिवस मावळला, रात्र झाली, तरी तो शिष्य येईना. पाहिलं या ठिकाणी त्याने, आणि 12 तासानंतर महाराज ती टोपली फुगली ना आपाप आतमधून, आणि ती छिद्र होती ती बंद झाली. बंद झाल्याच्या नंतर त्याने अशी टोपलीवर काढली, पाणी राहिलं ना त्याच्यात. हळूहळू हळू घेऊन गुरुकडं आला. गुरुकडं आल्याच्या नंतर गुरुनी पाहिलं, म्हणले मला 100% तुझ्यावर खात्री होती, तुझ्यावर विश्वास होता. हे बाकीचे सगळे म्हणले काही कामाचे नाही, परंतु तुझी गुरुवर किती निष्ठा आहे हे तू सिद्ध करून दाखवलं. म्हणून सांगायचा मुद्दा इतकाच आहे, गुरुवर अशी निष्ठा असावी की त्यांनी दिलेलं जे वाक्य आहे, जे प्रमाण आहे, बोल आहे, ते प्रमाण मानून या ठिकाणी गुरु कधी खोटं बोलत नाही. गुरु कोण आहेत? गुरु, सद्गुरू आणि महागुरु. अनेक गुरुचे अनेक प्रकार आहे. आपल्याला तिकडं जायचं, आपल्याकडे वेळ नाही. आता गुरु कोण असतो? अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा, अज्ञानाची वाट सोडून ज्ञानाची वाट दाखवणारे गुरु. आणि आपण पाहतो प्रपंचामध्ये आल्याच्या नंतर आपला पहिला गुरु आई आहे, दुसरा गुरु वडील नाही म्हणत, शिक्षक आहे, आणि तिसरा महागुरु कोण? विठ्ठला. महागुरु आल्याच्या नंतर तो सगळं विसरतो, मला तिकडे जायचं नाही. परंतु सांगायचं गुरुचं काम हे नाही. गुरु म्हणणं बरोबर, ते दोन्ही बाजू सांगितल्या पाहिजे ना तुम्हाला. एक बाजू सांगून उपयोगाची नाही. मग या ठिकाणी मग असं चालत राहतं ते, कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही ऐकायचं, ह्या गोष्टी चालतात. म्हणून महाराज म्हणतात, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. पितृचं वचन काय आहे? भगवंतानं या ठिकाणी आपल्या आईवडिलांची आज्ञा मानली. श्रीरामानं आपल्या आईवडिलांची आज्ञा मानली. दुसऱ्या दिवशी होणारा राज्याभिषेक, रात्रीत खलबल झाली, चक्र फिरली, सरकार बदललं आणि अविश्वासाचा ठराव आला. म्हटले तुमचा राजीनामा, तुम्ही वनवासाला निघा. मंथरादासीच्या या ठिकाणी सांगण्यावरून काही मातेनं या ठिकाणी भगवंताला वनामध्ये धाडलं, पितृवचन पाळलं. गेल्याच्या नंतर नुसते तेच गेले नाही, पतीची सेवा करण्यासाठी सीतामाई सुद्धा गेली. आणि भगवंताला भावाला गुरु मानून लक्ष्मण सुद्धा गेला. असं इतिहासात वर्णन आहे की ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, आहे ते कपडे दागिने भरजरी वस्त्र जागेवर सोडली आणि पित्याची आज्ञा मानून वल्कलं नेसले आणि त्याच वेळेस ते निघाले. ही बातमी ज्यावेळेस सीतेला समजली, त्यावेळेस म्हटली की मला पण यायचं. राम म्हटले कशाला येता तुम्ही? तुम्ही या ठिकाणी तुमचे पाय कोमल आहे, तुम्हाला हा रानचा वारा, रानची वाट तुम्हाला सोसवणार नाही. परंतु ते एक गीत आहे पहा, नाही कशाला म्हणता तुम्ही, जेथे राघव तेथे सीता, असं काहीतरी आहे. निरोप कसला घेता माझा, जेथे राघव तेथे सीता. भगवंतानं सांगितलं सीते तू येऊ नको, परंतु सीता या ठिकाणी म्हणायला लागली मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. ठीक आहे, दोघं चालले होते, परंतु लक्ष्मणानं सुद्धा या ठिकाणी उर्मिलेची आज्ञा घेतली, पत्नीची आज्ञा घेऊन तोही या ठिकाणी निघाला. महाराज पित्याचं वचन पाळलं रामानं, पतीची सेवा केली सीतेनं. मग याचं भावाचं काय काम होतं? भावाचं काय काम होतं? परंतु या ठिकाणी भावाला गुरु मानलं, त्याची सेवा केली. नुसती सेवा नाही केली महाराज,
14 वर्षे झोपला नाही, 14 वर्षे झोपले नाही, 14 वर्षे खाल्लं नाही, 14 वर्षे पाणी पिलं नाही. शक्य आहे काय? याच्या मागचं एक फार मोठं गमक मी तुम्हाला सांगतो. विठ्ठला सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व या ठिकाणी सेवा भावाची या ठिकाणी लहान बंधू करत होता. आणि ती करत असताना इकडं उर्मिलेनं भगवंताची तपश्चर्या केली. महादेवाची तपश्चर्या करून भगवान प्रसन्न झाले. म्हटले, माग उर्मिले, तुला काय वर मागायचं? म्हटले, मला काही नको, फक्त मला एक वर द्या. उर्मिलेच्या हातातून करळंगीतून अमृत पाजरत होतं बरं. अमृत 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 3 लोकांच्या करंगळीतून या ठिकाणी अमृत जायचं. इंद्राच्या, अजून एक दुसरं काहीतरी नाव आहे, आणि उर्मिलेच्या करंगळीतून अमृत पाजरायचं, असं अमृत खाली पडायचं. त्यानं भगवंताला प्रार्थना केली, हे भोलेनाथा, हे जे करंगळीतलं अमृत आहे ना, ते डायरेक्ट मला माझ्या पतीला तिकडं गेलं पाहिजे, अशी व्यवस्था तुम्ही करा. पहा, अमृत घेतल्याच्या नंतर माणूस जिवंत राहू शकतो ना, निराहारी राहू शकतो, खाऊ शकतो. आपण जर पाहिलं, ज्यावेळेस प्रसंग आला शबरीच्या कुटियामध्ये जाण्याचा, झोपडीमध्ये जाण्याचा, दोघांनीही बोरं खाल्ली, पण त्यांनी नाही खाल्ली. तिकून त्या पुरवठा होत होता ना अमृताचा. हे ह्या रामायणामध्ये नाही, अनेक रामायण आहे वेगवेगळे ना, त्या रामायणामध्ये ऐकायचा प्रश्न आलेला आहे. म्हणून संपूर्ण या पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा विठ्ठला 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 विठ्ठला. हीच पूजा या ठिकाणी भगवंतानं का सांगितली? तुम्हाला आम्हाला मंदिरात जायला वेळ नसेल, कुणाला काही दानधर्म करायचा काहीतरी परिस्थिती नसेल, परंतु तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्राशी प्रामाणिकपणे राहा, सत्यानं वागा, सत्यानं राहा, आणि किंबहुना आपल्या या ठिकाणी प्रयत्नाशी, आपल्या दृढ विचारापासून विसरू नको रे स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. महाराजांनी आत्ता प्रमाण दिलं का? अभंगामध्ये नाही ना, अभंगामध्ये नसू द्या, परंतु आपलं कर्तव्य काय आहे यामधून, या गीतामधून या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. का आपण आज जर पाहिलं आपण तर आईबापाची परिस्थिती भयानक आहे. का तर आपण जर पाहिलं, जे आईवडील आपल्याला जन्म देऊन लहानाचं मोठं करतात, आपल्याला सर्व आपला भार उचलून आपल्याला योग्य मार्गाला लावत असतात, आज हीच पिढी या ठिकाणी
त्यांना कुठंतरी थोडं विसरत चालली का काय, किंबहुना असे काही आजही मुलं आहेत की ती 100% आईवडिलांचा सांभाळ करतात आणि तो केलाच पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात ही सुद्धा विष्णूची महापूजा आहे. हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, अनुभव आल्याच्या नंतर दुसरं काय पाहिजे तुम्हाला? अनुभव आले ठिकाणी साधू संतांना आलाय की तो अनुभव 100% या परमार्थाला किंबहुना या वारकरी संप्रदायाला पोषक असावा. आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुःखे, हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. आपले एक 12 मिनिटं राहिले. मी घड्याळात पावणे पुढं नाही जाऊन दे. काल सुद्धा हे म्हटले होते. नाही इकडं मला लय भाले मोठालं मागून. आपले एक 12 ते 13 मिनिटं राहिलेले. 8:47 झाले महाराज बरं का. मी ते भरत महाराज थोरासारखं नाही म्हणणार. आपले एक 10 मिनिटं राहिले, 2 मिनिटं राहिले, 1 मिनिटं राहिला, अर्धा मिनिटं राहिलं. म्हणजे आपल्याला मग ते वेळेला तत्पर माणूस येतो. का सांगतो की समाज जागृत राहायला पाहिजे, समाज असा म्हणजे प्रफुल्लित राहायला पाहिजे. एक नवीन काहीतरी आपण या ठिकाणी समाजाला काय आपल्याला देता येईल. तसं मी काय अल्पज्ञानी आहे. आमच्याकडे पाहून या ठिकाणी आमचे गुरुवर्य पिंगळे बाबा आहेत. अनेक वेळेला मार्गदर्शन करण्याचं काम परमार्थामध्ये सुद्धा महाराज असतील, आमचे गोविंद महाराज असतील, भाऊ असतील, किंबहुना या माणसांच्या योगातून परमार्थाला पोषक आपण कसं चाललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, थोडासा हा प्रयत्न आहे. तसा मी काय फार मोठा कीर्तनकार नाही. चुका होतात माझ्याकडूनही, परंतु ठरवलं ना माणसात की महाराज म्हणतात की सत्य बोले मुखे दुखवी अनेकांचे दुःखी. का सत्य बोलायचं? कुठलाही प्रसंग आला तर आपण सत्यापासून बाजूला जातो, सत्यापासून आपण बाजूला जातो आणि असत्याला साथ देतो. काही वेळेस असं बऱ्याच वेळेला प्रपंचामध्ये जीवनामध्ये आपले असे प्रसंग येतात, त्यावेळेस आपण सत्यच बोललं पाहिजे. परंतु परिस्थिती बघून आपण असत्य बोलतो आणि त्याचे परिणाम आयुष्यामध्ये आपल्याला भोगावे लागतात. महाराज एक आपण जर खोटं बोललो तर त्याचं पाप आपल्याला या ठिकाणी लागत असतं. हा महिना तर फार मग खडतरी तसं मगाशी सांगून गेलो मी तुम्हाला. मग हे जर आपल्याकडून सत्य का वागायचं? सत्य परेशान होता है लेकिन पराजित हो नहीं सकता. सत्य एक वेळेस मागं सरळ, परंतु ती हार नाही मानू शकत. का? सत्य हे नेहमी सत्यच असतं.
त्याच्याजवळ कुणी असो किंवा नसो, सत्य हे पुढं चालत राहत असतं नेहमी. मग आपण त्या सत्याच्या मागं हळू सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांचे दुःखे. कोण दुःखी होतं? साधू संत दुःखी होतात. एखादं जे का रंजले गांजले दासी म्हणे साधू बाबांनो, जे भगवंताच्या संतांच्या हृदयामध्ये जी दया आहे, त्या दयेनं एखाद्याचं दुःख पाहत. आपण जर महाराज म्हणतात का चिखली रुतलिया गाय धडणं भाकड पाहे, तसं साधू संतांचं आत्तकरण या ठिकाणी असं द्रवतं, दुःखी होतं. का दुःखी होतं? तर त्याला ते दुःख सहन होत नाही. म्हणून या संतांनी पहा, सर्व संतांनी आपण जर विचार केला, तत्कालीन संतांनी ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, सर्व मंडळींनी त्यावेळेस आपण परिस्थितीनुसार आपलं या ठिकाणी समाजाला प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. आपण जर पाहिली तर नाथांची भारुडे का भारुडे रचली? विंचुये, डवरे, भोपाळी, त्याच्यात अनेक प्रकारे 15 ते 20 प्रकारे जवळजवळ. म्हणून त्यांनी या ठिकाणी मी प्रकरण वाचलं. महाराजांनी वैदिनीचं रूप केलं. वैदिनीचं महाराजांनी नाथ महाराजांनी या समाजाला जागृत करण्यासाठी वैदिनीचं रूप केलंय. गाणं नाही बरं काही, हे भारुडे, हे नाथांचं भारुडे. सुया घे वनी गे काळी पोत घे ग असं भारुड या ठिकाणी त्यांनी रचलं. सोनारी सुता घे माये सोनारी मणी घे महाराजांनी जागृत केला की जसं जपावं काळ मान्याला तसं जपावं घर धान्याला. का? ह्या भगवंतामध्ये या भक्तीचा आणि ह्या गाण्याचा संबंध आहे महाराज. ही भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे. आणि ती घडत असताना महाराज या ठिकाणी अभंगाच्या शेवटच्या निश्चयाचे
ज्ञानेश्वर बरोबर 2 मिनिटं जास्त झाली बरं. हो द्या हो द्या थोडं 2 मिनिटं होणं काही स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवी आणि कांचे दुःखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हीची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. प्रस्तुत कीर्तन आपलं वेळ संपलेली आहे आणि कीर्तनरूपी सेवा संपन्न करत असताना जो अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतला त्याचा हाच अर्थ असेल असं पण नाही महाराज. का तर अनेक महान तपस्वी ज्ञानी मुनी जे महात्मे असतील त्यांच्या बुद्धीने प्रत्येकाच्या कौशल्याने जो तो अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु या अभंगाचा माझ्या अल्पमतीप्रमाणे थोडक्यात भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या भगवंताचं महाराज या भगवंताचं आणि भाऊ माझं नातं असं आहे, या भगवंताच्या नवसाचा मी आहे, या भगवंताच्या नवसाचा मी आहे. आणि हे मला कधी कळालं, आमची आई अगदी शेवटचे एक 8 दिवस जायला राहिले असतील, 8-15 दिवस. का सांगतो मी हे की मी आईला सांगितलं की आई आता उपास सोमवार तिला काय मासायचं. आमचे वडील हयात असताना ते श्रावण महिन्याच्या सोमवारी यायचे, अभिषेक करायचे आणि जायचे. तसं आमचं कुटुंब तालुक्यामध्ये मोठं कुटुंब होतं. बबनराव केसूजी जाधव पैलवान, निवृत्ती केसू जाधव आणि ते 5 भावाचं कुटुंब नाना. त्यावेळेस आमच्या आईची मुलं जगत नव्हती, 3 मुली, आम्हाला 3 बहिणी मोठाल्या. मी माझं का सांगतोय तुम्हाला, हे देवस्थान किती जागृत आहे, किती पवित्र पावन आहे, पुरातन आहे. आणि त्यानंतर आमच्या आईनं नवस केला इथं या भगवंताला, भोलेनाथाला, की माझा मुलगा जगू दे. माझ्या अगोदर एक मुलगा झाला, तो वारला. त्याच्यानंतर इथं अभिषेक करून नवस केल्याच्या नंतर मी झालो. आणि ते झाल्याच्यानंतर आमचं कुटुंब भरभराटीत असताना ऐन तारुण्याच्या उंबरट्यामध्ये आमचे वडील गेले 1973ला. काहीतरी महाराज होळीचा सण होता, शनिवार आणि दुसऱ्या दिवशी होळी. त्या कालखंडामध्ये आमचे वडील गेले. त्यानंतर या दर वर्षाच्या सोमवारला खंड पडू नये म्हणून आमची आई मला हाताला धरून या ठिकाणी घेऊन यायची अभिषेक करायला. मी म्हणायचं आई मी लहान आहे, मला कशाला वडीत नेते तू इकडे तिकडे. पण अजूनपर्यंत मला शेवटपर्यंत तिने सांगितलं नाही आई ही काय असते आणि तिचं महत्त्व काय असतं महाराज. की मला दर सोमवारी श्रावण महिन्याच्या घेऊन यायची, तर अभिषेक करायची. त्यावेळेस दक्षिणा किती होती, 4 आणि 8 आणि 1 रुपयालाही झाला. 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये असे अभिषेक असायचे, करायचे. त्यावेळेस देणगी असायची. पण सांगायचा मुद्दा इतकाच की आमच्या आई गेल्याच्या नंतर आईने जाता जाता मला सांगितलं की मी म्हटलं आई आता सोमवार सोड, म्हणजे धरू नको, आता तुझ्या तब्येतीला झेपत नाही आहे, थोडं काहीतरी चांगलं खातो. मग चांगलं म्हणजे शाकाहारी होतं आमचं कुटुंब. आजही माळकरी आहे सगळं कुटुंब आमचं, आजही आईची या गळ्यातही माळ होती.
परंतु ती म्हटली नाही बाबा, तुला काही माहिती नाही म्हटली, तू बारीक होता आणि मुलं जगत नव्हती, असा असा अभिषेक केला मी, नवस केला तेव्हा तू झालाय. म्हणजे मी कसं काय उपास मोडू महाराज. त्यावेळेस तिने मला सांगितलं की मी तिला नंतर हट्ट केला नाही, शेवटच्या क्षणापर्यंत तिने सोमवार धरले. हे देवस्थानी ती जागृत आहे. इथं चांगलं करा, प्रत्येकाचं चांगलंच होणार आहे. आणि या धर्मकार्यामध्ये कोणी अडथळा आणला तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. झालेली सेवा साधू संतांच्या या ठिकाणी चक्रेश्वराच्या या ठिकाणी चरणी समर्पित करून सेवेला पुरा. विठ्ठल जय जय. धन्यवाद महाराज. आज पहिल्या प्रथम एक अतिमहत्त्वाची सूचना आहे की पहिली पंगत जी होणार आहे फक्त महिलांसाठी होणार आहे. त्यामध्ये संस्थांचा पहिल्या दिवसापासून निर्णय होता, परंतु प्रथम महिलांची संख्या कमी असायची, त्यामुळे ते आपण अंमलात आणत नव्हतो. परंतु बऱ्याचशा महिला नंतर थांबतात आणि ते एकदम योग्य नाही, म्हणून सर्व महिला 100% पहिल्या पंक्तीलाच बसतील, नंतरच पुरुष बसतील. भाविकांनी सहकार्य करायचं आहे, हे भाविकांसाठीच आहे. सर्व नियम जे आहेत भाविकांसाठी आहेत, आपण त्यामध्ये आपण सहकार्य करायचं आहे. उर्वरित दिवसामध्ये चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण, समस्त ग्रामस्थ पंचक्रोशी 12 वाड्यांसह आयोजनाने असलेला हा अखंड हरिनाम पुरुषोत्तम अधिक मास कीर्तन सोहळा शतकाकडे वाटचाल करीत असताना 32वा अधिक मास या ठिकाणी संपन्न होत असताना याचे संस्थापक हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे, हरिभक्त साधू बाबा वायकर आणि हरिभक्त नारायण हरी वाघ अशा या प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याच परिसरातील गायनाचार्य असलेले कीर्तनकार आज हरिभक्त परायण शिवाजी महाराज जाधव नाणेकरवाडी त्या परिसरातील सर्व लोक उपस्थित आहेत. समस्त ग्रामस्थ नाणेकरवाडी त्यांची पंगत पहिल्या दिवशी सुदाम महाराज नाणेकर यांच्या दिवशी होती. त्यांना यासाठी अन्नप्रसादचे आजचे देणगीदार जे आहेत कैलासवासी राम दगडू जाधव यांच्या स्मरणार्थ श्री दत्तात्रय राम जाधव संचालक महावीर पतसंस्था व सौ विजया दत्तात्रय जाधव नगरसेविका चाकण नगर परिषद चाकण रुपये 25,000, श्री महेंद्र शेठ भुजबळ रुपये 11,000 यांची आपल्याला अन्न प्रसादासाठी देणगी लाभलेली आहे. परंतु यामध्ये सौ विजया दत्तात्रय जाधव आणि श्री दत्तात्रय राम जाधव त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त बाहेरगावी गेल्या